ज्ञानदेव तुकाराम. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. नमामि सद्गुरुशान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मी कलाकुसरी काहीच नेनी बोलतो वचने अति भाविका. एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन. आपल्या सर्वांना वंदन करून आजच्या चिंतनाला सुरुवात. कालच्या चिंतनामध्ये आपण 137 नंबरच्या ओवीचा विचार केला होता. 5व्या अध्यायातील 24 आणि 25 नंबरच्या भगवद्गीतेच्या श्लोकावर आपण माऊलींचं भाष्य पाहतोय. त्यातले 136 नंबरची ओवी 137 नंबरच्या ओवीपर्यंत आपण चिंतन केलं होतं. काल अगोदरचे जे श्लोक 2 आहेत 24 आणि 25 नंबरचे, यो अंत सुको अंतरा राम तथांतर ज्योतिरेवचया स योगी ब्रह्मनिर्वाणं ब्रह्मभूतोऽधिगच्छति लभन्ते ब्रह्मनिर्वाणं ऋषया क्षीण कल्मषाः छिन्नद्वेदा यतात्मानं सर्वभूतहिते रताः. 24 आणि 25 नंबरचा श्लोक 5व्या अध्यायातील आहे. ज्यानं अंतरात्म्यातच आपलं सुख पाहिलेलं आहे, जो आपल्या आत्म्यामध्येच रममान झालेला आहे आणि ज्यानं आत्म्या स्वरूपामध्ये आत्म्यातच अंतरात्म्यामध्ये अप्रोक्ष असं ज्ञानस्वरूप आहे, तो ब्रह्मरूप झालेला योगी जो आहे तो मोक्ष शांतीला प्राप्त होतो. तसंच सर्व ज्यांची पापक्षीण झालेली आहे, संशय तुटलेले आहेत आणि चित्ताचा निग्रह झालेला आहे आणि जो सगळ्या भूतमात्राविषयी कल्याणाविषयी त्यांच्या हिताविषयी तत्पर असतो, तो असा ब्रह्मस्वरूप शांतीला प्राप्त होतो. अशा अर्थाचे 2 श्लोक आपण विचारात घेतले होते. त्याचा विचार माऊली मांडताना बोलतात, म्हणोनी आस हे आघवे येथन बोलणे काय बोलावे ते कोणची पावे रसवावे आत्माराम जे ऐसेनी सुखे मातले आपण पाची आपण गुंतले ते मी जाणे निखिलवोतले सामरस्ये. 2 ओव्यांचा विचार 136 आणि 137 नंबरच्या ओवीचा विचार मागच्या चिंतनामध्ये आपण पाहिलेला होता. आता 138 नंबरच्या ओवीचा विचार आपण करायचा आहे. तर माऊली बोलतात, जे आपले असं सुखाने मातलेले असतात. मातलेले शब्दाचा अर्थ अहंकारी झालेले नव्हेत, तर आपल्याच आनंदामध्ये मस्त असतात, मशगूल असतात, आनंदाचा उपभोग घेत असतात, जगाची तमा बाळगत नाही. नात्याच्या किंवा नात्यागोत्यांच्या किंवा सगळ्या सोयऱ्यांच्या संबंधाचे बंध आहेत, ते गुंडाळून घेत नाहीत. त्यामुळे मोकळ्या श्वासामध्ये असतात. म्हणून त्यांना मातले शब्द वापरलेला आहे माऊलीने 137 नंबरच्या ओवीमध्ये. असं मातलेपण जे असतं ना, ते सगळंच डोक्यातून काढून टाकल्यानंतरच मातलेपण येत असतं. नाहीतर कुठल्या तरी ऊर्जामध्ये आपण जर वाळगत असो तर आपल्या चेहऱ्यावर त्याच्या खुणा दिसत असतात, डोळ्यातून पाणी येत असतं. दुःखाच्या सगळ्या झालर जे आहे ती सगळी आपल्या चेहऱ्यावरती दिसत असते, जर आतमध्ये दुःख असेल तर. म्हणून म्हणतात ना, आपला चेहरा हा मनाचा आरसा आहे. आपल्या अंतरंगाची सर्व प्रतिबिंब जे असतात, ही प्रतिबिंब चेहऱ्यावरती उमटत असतात. म्हणून सतत प्रसन्न राहणारा जो आहे त्याला मातले शब्द वापरलेला आहे. आणि आपण पाची आपण गुंतले म्हणलेलं आहे. आपण आपल्या स्वरूपामध्ये स्थित झालेले असतात.
इतरांचा फारसा विचार त्यांच्या मनामध्ये नसतो. म्हणजे जगाच्या सगळ्या सुखदुःखांपासून सगळ्यापासून तो बाहेर पडलेला असतो. यापूर्वी आपण एक चिंतनासाठी बाबा बोरकरांची एक कविता घेतली होती. असे फार विचारपूर्वक प्रपंचाच्या सगळ्या गोष्टींची झाकाझाकी केली जाते आणि एकदा प्रपंचाला बाजूला केला की मग शांतीचा अनुभव येतो. एक उत्तम उदाहरण आपण प्रत्येक वेळी घेत असतो. घरामध्ये लहान मुलांचा गलका चालू असतो, सगळं त्यांचं करणं चालू असतं, त्यांना शाळेला पाठवण्याच्या तयारी सुरू असतात, गोंधळ घरामध्ये असतो, लोकांचे नाश्ते जेवणं चालू असतात, मुलांचे डबे भरून देणं चालू असतं, मुलं अभ्यास करून पुस्तकांची दप्तरं भरत असतात, सगळा दंगा आई ती अनुभवत असते. पण जेव्हा तिचा नवरा, ती मुलं सगळी जातात आपल्या आपल्या कामाला, शाळेला मुलं जातात, नवरा कामावर जातो आणि मग म्हणतात हुश, आता बरं झालं, मी शांत वाटायला लागले. शांत या शब्दाचा अर्थ आहे की ज्याने या प्रपंचाच्या गलक्यातून हळूहळू आपलं मन बाहेर काढलं, एक शांतीचा अनुभव आपल्याला येत असतो. म्हणून हळूहळू प्रपंचातली एक वस्तू जी टोचत असते, बोचत असते, सारखं चिंतन करायला लावते, रडायला लावते, अपमान वाटत असतो, गर्व अंगात येतं, मनात आत येत असतो, या सगळ्या गोष्टीपासून स्वतःला हळूच बाहेर काढत राहणं याला साधना म्हणतात. साधनेचे अनेक पैलू आपल्याला परमपूज्य काकांनी सांगितलेले आहेत. परमपूज्य काकांनी काही सांगायचं शिल्लक ठेवलेलं नाही बरं काय, पण आपण त्यातलं काही ऐकलं नाही हा एक आमचा भाग आहे की मी त्यांचं काय ऐकतच नाही. त्यामुळे त्यांनी काही सांगायचं शिल्लक ठेवलेलं नाही, आपण काय ऐकलं नाही हा एक मुद्दा आहे. थोडासा विनोद आहे, हे काय सगळ्यांच्या बाबतीत लागू पडते अशातला काय भाग नाही. काही लोक आहेत त्याने ऐकलं, शहाणे झालेत. हे शहाणपण येणं अत्यंत कठीण गोष्ट आहे. त्यामध्ये ज्ञानतृत्व येणं ही गोष्ट एक आहे. माहितीचे एक संपादन आपल्याकडे असतं, ती माहिती असते, ज्ञान असतं, पण ज्यावेळी त्याचं ॲप्लिकेशन सुरू होतं ते शहाणपणामध्ये रूपांतरित होत असतं. समजूतदारपणा येत असतो या जगण्यामध्ये आपल्या, आणि असा समजूतदारपणा जो असतो तो आपलं अंतःकरण शांत करत असतो. म्हणून सगळ्या गोष्टीला हळूहळू बाजूला करून आपण एक शांतीचा अनुभव घ्यावा, मोकळेपणानं आपण राहावं. आपणची आपण म्हणलेलं आहे, आपण पाची आपण गुंतले. दुसऱ्यात गुंतले म्हटलंच का? ज्यावेळी दुसरा शब्द येतो ना त्यावेळी भय नावाची गोष्ट तयार होते. दुजे जवजव घडे तव संसार भय जोडे. संत सांगून टाकतात, ज्यावेळी दुसरं काहीतरी चालू होतं, दुसरं म्हणजे काय, आपण सोडून जेव्हा चिंतनाला सुरुवात होते ना त्यावेळी ते चिंतन गुंतवून टाकतं. आणि हा गुंता जो आहे म्हणजे आपण सोडून दुसऱ्यात गेलेला गुंता जो आहे, तोच गुंता माझ्या गळ्याला फास बनतो, माझ्या अंतःकरणं आवळलं जातं, मन असं हवालदिल होतं, जखमा होतात चित्ताला. आणि मग तो काय करतो, हे असा संसार दुःखमय आहे, प्रपंच दुःखरूप आहे, असं रडगाणं मग सुरू होतं. वास्तविक इथं सुखात मातले शब्द जो वापरला आहे की त्या सगळ्या गुंत्यापासून बाजूला पडून कुठं गुंतात, आपण पाची आपण गुंतले. आपल्यातच आपण गुंतलेले असतात. जगाचं काही करायचं नाही काय, मग सगळं करायचं आहे पण गुंतून नाही. गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. फार सुंदर ओवी आहे सुरेश भटांची. आपण पुन्हा घेतोय, पण चिंतन ही पुन्हाच करायचं असते. रंगात रंगून साऱ्या रंग माझा वेगळा. आयुष्यभर शेवट स्वतंत्र स्वतःचा आत्म्याचा रंग वेगळा आहे आणि तो रंग जोपासता आला पाहिजे. कारण शरीरावरती उडणारे रंगाचे अनेक डाग असू शकतात, वेगवेगळ्या प्रकारचे डाग आहेत. मानाचे डाग, अपमानाचे डाग, क्रोधाचे डाग, दंभाचे डाग, आणखी कसले डाग आहेत सगळे. हे सगळे आपल्यावरती असतात. पण माझा अंग मात्र वेगळा कसा आहे की रंगात रंगून साऱ्या, मी प्रपंचात असून सुद्धा रंग माझा वेगळा. गुंत्यात साऱ्या, सगळे जरी गुंतलेलो असला तरी पाय माझा मोकळा. म्हणून इथं म्हटलेलं आहे आपण पाची आपण गुंतले, म्हणजे पाय रिकामा राहतो. हे चिंतन फार सुंदर आहे आणि आपण जितकं करू त्यासाठी शांत बसावं लागतं. साधना म्हणून काय करावं लागतं, शांत बसायला लागतं. डोळे मिटायला लागत नाहीत, नुसतं गप्प बसायला लागतं आणि विचारानं त्याचा विचार करायचा असतो.
विचारपूर्वक विचार करायचा असतो. आणि विचारपूर्वक विचार शब्दाचा अर्थ आहे शास्त्रपूर्वक विचार. विचारपूर्वक म्हणजे शास्त्रपूर्वक, आणि विचार म्हणजे काय तर सारासार विचार. दोन गोष्टी फार विचारपूर्वक विचार करायचा या शब्दाचा अर्थ आहे शास्त्राला धरून, सद्गुरूंच्या उपदेशाला धरून विचार करायचा. नंतर विचार करायला का आपण का कमी विचार करतोय, खूप विचार करतोय. हा विचारपूर्वक केलेला विचार नाही, तर हा अविचार आहे. हा अविचारातून बाहेर पडून विचारपूर्वक विचारामध्ये प्रवेश केला पाहिजे, म्हणजे तत्वचिंतन व्हायला पाहिजे. आणि जेव्हा तत्वाचं चिंतन होतं यासाठी आपण वाचलेलं, आपण सगळं केलेलं थोडंसं बाजूला ठेवायचं आणि विचार करायचा, काय चाललंय माझ्या एकूण अंतरंगामध्ये. जरासं बघूया मनाकडं. त्या जे मन माझ्याकडून सगळ्या क्रिया करून घेतं त्या मनाकडं थोडंसं, ये मना जरा थांब बना. काय आहेच एक कविता, भावगीत आहे फार सुंदर, आशा भोसलेंच्या आवाजातील ऐकलं असेल. तुझं सगळं चालू आहे, मला यातना म्हणते ते, ये मना जरा थांब बना, असे तो भावगीत आहे. मला व्यवस्थित आठवत नाही आहे, मात्र फार सुंदर आहे. आणि ते भावगीतामध्ये ते हे मनाकडं थोडंसं पाहणं फार गरजेचं असतं, म्हणजे ते कुठं गुंतलंय जरा कळेल ना. मलाच काही कळत नाही की मी कुठं गुंतलो हे. आणि हे गुंतणं ज्यावेळी समजतं ना त्यावेळी त्यातून बाहेर पडायसाठी मार्ग आपण शोधायला चालू करतो. आणि नेहमी सतत बाहेर जाण्याचा एक रस्ता शोधला पाहिजे, आणि ते छिद्र आहे बरं का. आत्मचिंतनातून आपण त्याच प्रवेशद्वारातून आपण बाहेर पडू शकतो, प्रपंचाच्या गुंत्यातून आणि संसाराच्या बंधनातून. जन्मोजन्मीचं बंधन आहे. बाहेर पडायचं असेल ना तर बाहेर पडायला एकमेव मार्ग आहे, आणि तो आहे आत्मज्ञानाचा रस्ता. या आत्मज्ञान कसं असतं, एकदा शास्त्राला श्रीगुरूंना विचारून घेतलं की मग त्याच्यावरती चिंतन करावं. म्हणजे आपण पाची आपण गुंतले, दुसऱ्यात गुंतावं लागत नाही. मी माझ्यातच गुंतलो तर दुसऱ्यात गुंतायला कशाला जाईन सांगा. मी माझ्याच कामात दिवसभर राहिलो तर दुसऱ्याच्या कामाच्या मी पंचायत करत बसेन का. कसं काय चाललंय हो, तुम्ही हे काय करताय हो, ते काय करता हो, मला वेळ भेटणार नाही ना. त्यामुळे दुसऱ्या गुंत्यात मी कसा गुंतेन सांगा बघा. मुलं काय करायला लागली, नातवंड काय करायला लागली, मला कोण बोलायला आहे, माझा अपमान व्हायला काय, माझी तब्येत बिघडली काय, मला काय ठाऊक नाही का. आपण पाची आपण गुंतले, मी माझ्याच गुंतलो, त्यामुळे मला तब्येत माझी बिघडलेली मला ठाऊक नाही. कसं काय झालं काय माहिती. शरीराबद्दलच्या घटना चालू आहेत, बाहेर कुठेतरी फटाके वाजायला लागलेले आहेत, बाहेर वाजायला लागलेले आहेत. माझा अंतरंग मात्र निस्तरंग आहे आणि मी शांत बसलेला आहे. अशी एक जाणीवीचा जो विचार आहे तो कुठेतरी शांत बसून आपण केला पाहिजे. आणि जेव्हा असं आपण करायला लागू, जरासं थोडंसं बाजूला व्हावं लागेल. थोड्याशा या गदारोळातून गलबला वेगळे परब्रह्म जाणावे समर्थ म्हणतात. गलबल्यातून चालणार नाही बरं काय. मग कुठं गुंतायचं तर या गलबल्यात गुंतायचं नाही. हे सगळं बाजूला सारायचं शांतपणे, आणि आपण आपलं सुख बघायचं, आपण आपल्यातलं सुख अनुभवायचं. मग सुख कुठं आहे, माझं सुख माझ्यातच आहे, फक्त मला ते शोधावं लागेल. मी जे बाहेर धावतो हे माझ्यातल्या सुखाला मी प्रतिबंध करतो. जे सुख माझ्यातल्या आतल्यामुळं जे मला घडा मिळायला लागलेलं आहे ते मला वाटतंय बाहेरच्यामुळं मिळायला लागलेलं आहे असं मला वाटतंय. हे सगळे पंच विषय माझ्या आत्मसुखाच्या उसनवारीवर जगतात. आपल्याला कळलं नाही, हे माझ्याकडून सुख घेतात आणि मलाच देतात, माझ्याकडून घेतलेलं मलाच देतात. ही किती गंमतशीर गोष्ट आहे बघा. आणि मला वाटतंय माझी बायको माझ्यासाठी सुखाची आहे, माझा नवरा माझ्यासाठी सुखाचा आहे, माझं मुलं माझ्यासाठी सुखाचे आहे, माझे नातलग माझ्या सुखाचे आहे, माझी एकंदर ती स्थावर जी जड संपत्ती आहे ती माझ्या सुखाची आहे. वास्तविक त्यांनी माझ्याकडनं घेतलंय आणि मला देतात. मी म्हणतोय मी त्यांच्या आधारानं जगतोय, अरे ते तुझ्या आधारानं ती जगतात. हे कळलंय, ती सुख जी आहेत ना ती तुझ्या आत्मसुखाच्या आधारानं जगतात. तुझा देह जो आहे ना तो आत्म्याच्या आधारावर जगतो, आत्मा त्याचं अधिष्ठान आहे. पण जेव्हा कळेल तेव्हा प्रकाश पडायला लागेल. म्हणजे आपण पाची आपण गुंतले, मीच माझ्यात गुंतलो आहे. आणि गुंतलो जर असेल ना तर माझ्या उचापती थांबल्या म्हणून समजायच्या. माझ्या क्रिया शून्य, हळूहळू ढाळे कसं आहे वर्णन केले. माऊली काय म्हणतात,
माऊलींची एक उभी आहे, ते म्हणतात की आत्मज्ञान प्रबळे जयांच्या क्रिया ढाळे ढाळे गळती आहेत. आत्मलाभ झाला ना की आत्मलाभाच्या प्रभावामुळं आपल्या ज्या क्रिया आहेत त्या हळूहळू गळून पडायला चालू होतात. का? मी माझ्यातच गुंतलो ना, मग इतर क्रिया करायला, उचापती करायला मला वेळच मिळत नाही. आणि इतर उचापती मला अस्वस्थता देतात आणि माझं सुख पाहणं हे मला अंतरसुखामध्ये मी मशगूल राहतो. मातले सुखात मातले शब्द वापरलेला आहे. म्हणून इथं म्हणतात मी ते जाणे निखिल ओतले सामरसे, ते ब्रह्मक्याचे ओतलेले संपूर्ण पुतळे आहेत भगवंत म्हणतात. असं मी त्यांना जाणतो आणि जाणणं फार गरजेचं आहे. म्हणून या सगळ्यातून विचारपूर्वक आपण बाहेर पडणं फार गरजेचं आहे. माऊली आता 138 मूवीमध्ये काय बोलतात बघा. ते आनंदाचे अनुकार सुखाचे अंकुर की महाबोधे विहार केले जैसे. ते आनंदाचे अनुकार शब्द वापरला बघा. आत्मज्ञानी म्हणजे साकार झालेले ते ब्रह्म आहे. ते आनंदाचे अनुकार. आत्मज्ञानी म्हणजे साकार ब्रह्मानंद आहे. सुखाचे अंकुर म्हणजे आत्मसुखाला फुटलेले अंकुर आहेत. कल्पना कशा आहेत माऊलीच्या बघा. खरं पाहायला गेलं तर अंकुर वगैरे फुटतात असं काय नाही. आत्म्याला अंकुर फुटतात, आत्म्याच्या सुखाला अंकुर फुटतात असं नाही. पण कल्पना आणि त्यामध्ये कविता कशी केली आहे का माऊलींनी बघा, की आत्मसुखाला फुटलेले ते सुखाचे अंकुर आहेत की महाबोधे विहार, की जणू काय महाबोधाचं राहण्याचं ते ठिकाण आहेत. महाबोध कुठं राहतो तर त्यांच्या ठिकाणी राहतो. महाबोध शब्दाचा अर्थ आहे सगळे जे असतात ते इतर बोध असतात आणि महाबोध असतो हा ब्रह्मभाव असतो, जो त्यांच्याजवळच राहतो, इतरत्र राहत नाही. राहण्याचं ठिकाण ते आहे. सगळे शास्त्रांचे सिद्धांत किंवा सगळी शास्त्र जी असतात ना ती वस्तीला असतात, सद्गुरूंच्या संतांच्या पायाशी असतात. ह्या जीवनमुक्त पुरुषांच्या ठिकाणी महाबोध राहतो. म्हणून 2-3 पॉईंट याच्यामध्ये आहेत बघा. आत्मज्ञानी म्हणजे साकार ब्रह्मानंद आहेत आणि ते आत्मसुखाला फुटलेले अंकुर आहेत आणि आत्मज्ञानाच्या राहण्याचं ते ठिकाण आहे. गुरु सुखाचा सागरू, गुरु प्रेमाचा अगरू. वर्णन केलंय तो माऊली बोलतात बघा, फार सुंदर अभंग आहे. गुरु हा संत कुलीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा. त्या सद्गुरूंचं वर्णन करताना माऊलींचा अभंग येतो. प्रत्यक्षात ज्ञानदेवांच्या गाथेमध्ये तो आपल्याला बघायला मिळेल. गुरु हा संत कुलीचा राजा, सगळं गुरूंचं वर्णन त्यामध्ये बघायला आपल्याला मिळते त्या अभंगामध्ये. तर त्यामधला तुकडा आहे बघा, एक छोटीशी ओवी. गुरु सुखाचा सागरू, गुरु प्रेमाचा आगरू, गुरु धैर्याचा डोंगरू, कदा काळी डळमळेना. असं वर्णन आहे. आपल्याला उपयोगाचं काय आहे? सुखाचा सागर आणि प्रेमाचा डोह हे आगर आहे. सुखाचा सागर आणि प्रेमाचं आगर कोणतं असेल तर आत्मज्ञानी पुरुष असतात. आपल्याला सुखाची प्राप्ती व्हायची असेल तर त्यांच्या छायेमध्ये राहावं, त्यांच्या शास्त्रांचा आधार घ्यावा आणि त्यांच्या शास्त्रांचं अनुष्ठान करून ते तत्व आपल्या अंतःकरणामध्ये दृढ करण्याचा प्रयत्न करावा. म्हणून इथं म्हणतात ते आनंदाचे अनुकार सुखाचे अंकुर की महाबोधे विहार केले जैसे. हे ब्रह्मनिष्ठ जे आहेत ते आनंदाचे तंतोतंत चित्र आहेत, सुखाचे अंकुर आहेत किंवा त्यांच्याच रूपाने ब्रह्मज्ञानाने जणू क्रीडा केली आहे. ब्रह्म क्रीडा करतं ते कुणाच्या रूपानं प्रकट होते ना ब्रह्म. ते प्रकट होणारं ब्रह्म संतांच्या अवताराच्या द्वारे प्रकट होत असतं. कारण ते प्रत्येक ठिकाणी कसं दिसेल सांगा बघू. जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे असा जो शब्दप्रयोग संत वापरतात ना, उघडे या शब्दाचा अर्थ आहे संतांच्या द्वारे ते प्रकट होत असतं. म्हणून इथं म्हणलेलं आहे महाबोधाचे विहार केले जैसे. ते जणे ब्रह्मज्ञानाने जणू त्यांची क्रीडा केलेली आहे. ब्रह्मज्ञान क्रीडा करतं कुणाच्या द्वारे? ह्या जीवनमुक्त पुरुषांच्या द्वारे. म्हणून त्यांचं जो जगणं असतं ना ते कुणाचा मत्सर नाही, इतकी शांतता ते अनुभवत असतात. कुणाबद्दलचा क्रोध नाही, कशाबद्दलची आसक्ती नसलेली ती व्यक्ती असतात. त्यामुळं आनंदाचे अनुकार असतात. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदच असा शब्द तुकोबा जो अभंग वापरतात ना तो
तुकाराम महाराजांचा अभंग हा आपल्याला खूप काही सांगून जातो. ते कशात न गुंतलेले आहेत मागच्या ओवीमध्ये आपण बघितले. आपण पाची आपण गुंतले. आता जिथं गुंतले तिथं आनंदाचा डोहा आहे. आनंदाच्या डोहामध्ये समजा काय भजन बिजन सुरू झालं तरी सुद्धा तरंग उमटणार आहेत, ते सुद्धा आनंदाचेच आहेत. म्हणून इथं म्हटलेलं आहे आनंदाचे अनुकार. जणू काय आनंदाने एक आकार घेतलेला आहे. आनंद आकार जेव्हा धारण करतं, सुखाला जेव्हा अंकुर येतात आणि महाबोध जेव्हा क्रीडा करायला लागतो ना, तेव्हा जे दिसतं ते जीवनमुक्त पुरुषाचं वर्णन आहे. किती सुंदर लक्षणं सांगितलीत बघा माऊलींनी त्या ओवीमध्ये, की ते आहेत कसे नेमके. म्हणून म्हणतात की प्रत्येक ठिकाणी त्यांचं मनातली इच्छा असते की सगळं जग सुखी व्हावं. जो सगळ्या जगाच्या सुखाची कल्पना सतत आपल्या प्रार्थनेतून करत असतो, त्याला कधी दुःखाचा अनुभव येत असेल का हो? कसं येईल सांगा बघू? येणारच नाही. जो जगाच्या सुखाची नेहमी विचार करत असतो. म्हणून इथं म्हणलेलं आहे सर्व भूत हिते रता, शब्द जो वापरला आहे श्लोकामध्ये, सर्व भूतमात्राच्या कल्याणाचा विचार आणि तत्परता त्याच्यामध्ये असते. आणि म्हणूनच तो कसा असतो? सर्व भूत हिते रता, म्हणजे सगळ्या जगाचं कल्याण. सर्वे जना सुखिनो भवन्तु सर्वे संतु निरामया. प्रार्थना कशी असते बघा, उपनिषदांची प्रार्थना. उपनिषद म्हणजे कोण? हे जीवनमुक्त पुरुष बोलतात बरं काय. उपनिषद बोलतात याचा अर्थ जीवनमुक्त पुरुष बोलतात. ज्ञानोबा बोलतात, ज्ञानेश्वरी बोलते, गाथा बोलते, भागवत बोलतोय, दासबोध बोलतोय, म्हणजे जीवनमुक्त पुरुष बोलतात. लक्षात घ्या. ब्रह्म बोलतं असा त्याचा अर्थ आहे. दासबोध बोलतो, ज्ञानेश्वरी बोलते, ज्ञानेश्वरीच्या ओव्या. ब्रह्म बोलतं. ब्रह्माला बोलकं करण्याचं काम ओव्या करतात. काय क्रीडा सांगितली आहे बघा. ब्रह्म बोलायला लागतं, ते कसं बोलेल? तर ते दासबोधासारखं, ज्ञानेश्वरीसारखं, तुकारामांच्या गाथेसारखं, नंतर उपनिषदातल्या ज्या आहेत मंत्र, त्या मंत्रासारखं ते गाईल. ते बोलायला लागलं तर कसं, कुणासारखं बोलेल? उपनिषदासारखं बोलेल, ज्ञानेश्वरीसारखं बोलेल. ओव्या जशा ज्ञानेश्वरीच्या आहेत ना, हे बोलकं ब्रह्म आहे. ज्ञानेश्वरी म्हणजे बोलकं ब्रह्म आहे. विचार करायला लागलो आपण तर लक्षात येतं, संतांची वचनं जी आहेत ना, ही वचनं म्हणजे मंत्र आहे. त्याचं कारण ते आहे. बोलणारं ब्रह्म कुठं बघायला मिळेल? तर ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला बघायला मिळेल. उपनिषदामध्ये, दासबोधासारख्या इतर ग्रंथामध्ये आपल्याला बघायला मिळतात. कारण ते स्वतः आत्मज्ञानानं तृप्त झालेले होते. जगाबद्दल कोण काही नव्हतं, पण जगालाच काहीतरी द्यायची त्यांची इच्छा होते. सगळं जग सुखानं भरले, आनंदे भरेन तिन्ही लोक, अवघाची संसार सुखाचा करेन, आनंदे भरेन तिन्ही लोक. ज्ञानेश्वर महाराजांची प्रतिज्ञा काय आहे बघा. माऊली प्रतिज्ञा करतात की अवघाची संसार सुखाचा करीन. जो संसार म्हणून जाणवतो ना, तो मी सुखरूप करून टाकेन. हे ब्रह्म बोलतोय. आणि हे ब्रह्माचं म्हणून म्हणलेलं आहे की महाबोधे विहार केले जैसे सुखाचे अंकुर आनंदाचे अनुकार. यांच्या मनामध्ये कुणाही जीवाचा न घडो मत्सर. हे मर्म सर्वेश्वर पूजनाचे तुकाराम महाराजांचा विचार यामध्ये वर्णन करतात. कुठल्याही जीवाचा मत्सर घडणार नाही असं संतांचं जगणं असतं. म्हणून संत म्हणजे आनंदाचे अनुकार आहेत. संत म्हणजे सुखाला फुटलेले अंकुर आहेत. संत म्हणजे ज्या ठिकाणी महाबोध वस्तीला जातो ते ठिकाण आहे. काय वर्णन माऊली करतात बघा. महाबोध विहार. विहार म्हणजे जिथं महाबोध क्रीडा करतो. ज्या ठिकाणी महाबोध क्रीडा करतो ते ठिकाण म्हणजे संत, जीवनमुक्त पुरुष, ज्ञानी पुरुष. ज्या ठिकाणी आनंदाला जणू काय आकार धारण केलेला आहे. संत काय करतात? संत जेव्हा शरीराने येतात ना, अवतारित होतात ना, जीवनमुक्त पुरुष शरीरामध्ये असतात, परंतु जणू काय आनंदानंच आकार धारण केलाय की काय असं वाटण्यासारखं आहे. त्यांच्याकडे बघितलं की खऱ्या सुखाचा अनुभव येतो. खरं सुख म्हणजे सुखरूपता. म्हणून सुखाला फुटलेले ते अंकुर आहेत असं जणू काय जाणवतंय असं वाटायला लागतं. म्हणून त्याची कुठलीही गोष्ट घ्या, सगळं अगदी आहे तसं आहे. ते चालते ज्ञानाचे बिंब. माऊलींनी वर्णनच केलेले आहे. किती वेळा आपण ओवी घेतो ओवी विचारासाठी, चिंतनासाठी. कारण किती मोठा विचार त्यामध्ये घडला. ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयवते सुखाचे कोंब, एरवी माणूस पण ते भाम लौकिक वागू. वर्णन कसं माऊली करतात बघा. लौकिक दृष्टीनं ते माणूसपणा दिसत असतील, पण ते सुखाला फुटलेले अंकुर आहेत.
आता सुखाचे अंकुर कसे असतील सांगा बघू. म्हणून हे जे सुखाचे हे सुख श्रीहरिमुख वर्णन करतात ना, माऊलींचा अभंगच आहे. सुखाचे हे तुकोबांचा अभंग, सुखाचे हे सुख, सगळ्या सुखाला फुटलेले हे अंकुर आहे. सुखाचे हे सुख कोण? श्रीहरिमुख. ते जे आत्मज्ञान जे आहे, तो आत्मा जो आहे, ते स्वरूप आहे, हे सुखाला फुटलेलं आहे. ब्रह्मज्ञानी सुखाला फुटलेला अंकुर आहे. त्यामुळं त्याचं कुठलंही चालते ज्ञानाचे बिंब आहे. म्हणून इथं म्हणले की त्या आनंदाचे अनुकार, सुखाचे अंकुर. इथं आनंद आणि सुख वर्णन केलंय. जिथं महाबोध क्रीडा करतो असं ते ठिकाण असणारे आहेत. तुकोबांचंही वर्णन करतात बा. चंदनाचे हात पायही चंदन, परिसा नाही हीन कोणी अंग. खास करून विचारपूर्वक हा गाथेमध्ये बघण्यासारखा अभंग आहे. बहुतेकांना हा पाठ असेल, आपण ऐकतो ना, रेकॉर्डिंग आहे ते रेकॉर्डेड आहे. चंदनाचे हात, चंदनाचं झाड असतं, त्याचं हात, त्याचं पाय, हे पाय ही चंदन. पाय वेगळे आणि हात वेगळे नसतात. चंदनाचे हात पाय ही चंदन, परिसा नाही हीन कोणी अंग. परिसाचा कुठलाही भाग घ्या, अंग कुठलाही भाग घ्या, तो क्षमार लोखंडाला स्पर्श करतो. त्यातली कुठल्याही गोष्टी तो टाकाऊ नसतो त्यातला अंग. नंतर परिषदला वरचा भागालाच तेवढं लोखंड लागलं की त्याला सोनं होतंय, आणि खालच्या भागाला लोखंडाचा स्पर्श झाला तर त्याचं सोनं होत नाही, असं नाही. म्हणून परिसा नाही हीन कोणी अंग, दीपा नाही पाटी पोटी अंधकार, सर्वांगी साकर अवघे गोड. तुका म्हणे तैसा सज्जनापासून अवगुण मिळेच ना. तुकाराम महाराज म्हणतात सज्जनापासून अवगुण कुठला मिळेल? आनंदाचे ते अनुकार आहेत, सुखाचे अंकुर आहेत, महाबोध राहण्याचं ठिकाण आहेत, किंवा महाबोध ज्या ठिकाणी क्रीडा करतो ते ठिकाण आहेत. म्हणून सगळा संतांची गावी प्रेमाचा सुकाळ नाही. काय वर्णन पुढे आहे बघा, की त्यामध्ये वर्णन करताना म्हणतात हे चालते ज्ञानाचे बोध, ज्ञानाचे बिंब आहेत, आणि त्यांचा बोध हा महाबोध असतो. शब्द विचारपूर्वक माऊली वापरतात, महाबोध. कारण वर्णन करताना त्यांना सगळं जग हे माझंच वाटायला लागतं. माऊलींनीच वर्णन केले ना, हे विश्वची माझी घरं, ऐशी मती जयाची थोर, किंबवना चराचर आपण झाला तो जगरूप होतो. तो जगापासून वेगळा राहत नाही. म्हणून बोध आणि महाबोध यामध्ये वेगळी गोष्टी आहे का? बोध होतो, बोध म्हणजे आत्मज्ञान, आणि महाबोध म्हणजे ब्रह्मज्ञान. महाबोध शब्दाचा अर्थ काय होतो? ब्रह्मज्ञान, ब्रह्मदृष्टी प्राप्त होते. जगाकडे बघताना जे जे दृष्टी दिसे ते ब्रह्मरूप, पूजा ध्यान जप त्याशी नाही. नाथ महाराज म्हणतात जे जे दृष्टी दिसे ते ब्रह्मरूप, अशी त्यांची दृष्टी ब्रह्मदृष्टी प्राप्त झालेली असते, आणि ब्रह्मभाव जागृत झालेला असतो. सगळ्यांच्या प्रती त्यांची करुणा आणि दया नेहमी अशी वर येत असते. सगळ्यांच्याकडे बघताना कटाक्ष किरणांचांत महामोहाब्दये नमः, अनंत आनंद कृष्णाय जगन्मंगलमूर्ते. हा श्लोक तोच सांगतो की त्यांचा कटाक्ष सुद्धा आनंदाय असतो. त्यांचं पाहणं, त्यांचं चालणं, त्यांचं राहणं, तो वस्तू कसा राहतो कसा वर्णन केले ना. स्थितप्रज्ञ प्रश्नाला प्रश्न विचारला आहे अर्जुनानं, तो राहतो कसा, तो चालतो कसा, तो कोणती भाषा बोलतो, सगळं विचार केला, आणि त्यावर जवळजवळ कितीतरी श्लोक टाकलेत बघा. त्या श्लोकाचं वर्णन स्थितप्रज्ञांच्या लक्षणामध्ये आपण बघितलेलं. आता इथं महाबोध शब्द वापरला. बोध होतो, महाबोध व्हायला जगामध्ये फिरावं लागतं. त्यामुळं एकांतामधून जी साधना जी प्राप्त केलेली असते ती लोकांतामध्ये जाऊन त्याची परीक्षा घेण्यासाठी, परीक्षेत जर पास झाला तर त्याला महाबोधाचा अंदाज येतो, नाहीतर येणार नाही. नुसतं आत्मज्ञान घरात बसून सुद्धा आत्मज्ञानाचा विचार होऊ शकतो. पण ब्रह्मज्ञान व्हायला ब्रह्मांडातच काय व्हायला पाहिजे? फिरायला पाहिजे. त्याचं फिरणं भ्रमण जे आहे ते ब्रह्मांडातच व्हायला पाहिजे. संत घरी बसले नाहीत, संत सगळीकडे गेलेत, सगळ्यातनी मिसळलेत.
कारण त्यांचा ब्रह्मभाव आणि ब्रह्मदृष्टी जागृत झालेली होते. आणि म्हणून त्यांना म्हणलेलं आहे ते आनंदाचे अनुकार, सुखाचे अंकुर आणि महाबोधे विहार केले जैसे. कलावती आईनं एकाने प्रश्न विचारला. काय प्रश्न विचारला? आई, तुमची मुले वर्षभरात काही वेळाच तुमच्याकडे येतात, यानं तुम्हाला दुःख होत नाही का हो? सारखी येतच नाहीत, कधीतरी येतात, वर्षातून कधीतरी येतात, गुरुपौर्णिमेला येतात, आणखीन कधीतरी येतात, वर्षातून एकदाच येतात. कलावती आईना प्रश्न विचारला. त्यावेळी कलावती आईने दिलेलं उत्तर मात्र फार सुंदर आहे बरं का. ते काय म्हणतात? जगाची आई आणि आईचं जग असं झाल्यावर, जगाची आई झाल्यावर आणि सगळं आईचंच जग झालं, म्हणजे हे विश्वाची माझी घरं आईचं जग झाल्यावर मुलांची आली आई आणि आईचे मूल हे स्वतंत्र राहिलं कुठं मग? जगाची आई आणि आईचं जग असं जर झालं तर मुलांची आई आणि आईचं मूल ही स्वतंत्रता आणि परिच्छिन्नता राहिलीच कुठं? जगच सगळं मूल झालं ना. त्यांच्या दृष्टीनं आईचं वाक्य बघा, वचन कसं आहे बघा, जगच हे माझं मूल आहे म्हणतात ते. जगातली सगळी मुलं माझी आहेत, मग त्यातली काही येतात आणि काही येत नाही, याचा अर्थ काय आहे का? राहिला काय? कधी होतं? जगाची आई आणि आईचं जग असं झाल्यावर काय शिल्लक राहणार आहे? मुलाची आई, आईचं मूल, असे हे शब्दप्रयोग शिल्लक राहत नाहीत ना. आणि म्हणून आणि मग ते स्वतंत्र कुठं राहिलीत? आणि त्याचं दुःख काय होणार मग? ते आले नाहीत का, याचं दुःख राहील का त्यांच्या मनामध्ये? राहणार नाही. आणि म्हणूनच माऊली वर्णन करतात की हे जे संत जे आहेत ना, हे संतांच्या ठिकाणी आनंद राहायला येतो. आपणही राहायला जावं संतांच्या घरी. आपण आनंदाच्या घरी जायची काही गरज नाही, कारण आनंद शोधायची काही गरज नाही. तो कुठं राहतो? संतांच्या ठिकाणी राहतो. मग संतांच्या ठिकाणी जावं, संत तिथेच आहेत ना, मग संतांच्या ठिकाणी जावं. म्हणजे संतांच्या गावी प्रेमाचा सुकाळ, तिथं कुठल्याही प्रकारचा क्लेश नसतो, असं क्लेशरहित असलेलं जगणं आहे. म्हणून आनंदाचे अनुकार, सुखाचे अंकुर ही महाबोधे विहार केले जैसे. 139 नंबरची होईल. ते विवेकाचे गाव. अरे बापरे, काय सुंदर अलंकार वापरतात माऊली बघा, काय उपमा दिली आहे बघा त्याला. हे ते विवेकाचे गाव की परब्रह्मीचे स्वभाव, ना तरी अलंकारिले अवयव ब्रह्मविद्येचे. कसे आहेत ते? ते विचारांचं गाव आहेत. विवेकाचं म्हणजे काय? सारासार, आत्मानात्म, नित्यानित्य, हे विवेकाचे जे प्रकार आहेत ते विवेक असतात कुठं? तर ते गाव आहे. कोणते? कोण? तर ते संत आत्मज्ञानी पुरुष जे आहेत ते गाव आहे, जे परब्रह्माची असंगत्वादी लक्षणे आहेत. म्हणजे परब्रह्मीचा स्वभावच त्यांचा स्वभाव बनलेला असतो, म्हणजे ते देवरूप झालेले असतात. किंवा ना तरी अलंकारिले अवयव, ना तरी म्हणजे किंवा, ना तरी नाहीतरी अलंकारिले अवयव ब्रह्मविद्येचे, अथवा जे दागिने घालून सुशोभित केलेले ब्रह्मविद्येचे अवयव आहेत. ब्रह्मविद्या नटून तटून समोर आली की कशी दिसेल? तर ज्ञानोबांसारखी दिसेल, तुकोबांसारखी दिसेल, समर्थांसारखी दिसेल. नटून तटून आलेली ब्रह्मविद्या आचार्यांसारखी दिसेल, परमपूज्य काकांसारखी दिसेल. ब्रह्मविद्या जेव्हा दागिनं घालते, कसले? ते आत्मज्ञान दागिनं घालतं विद्येचं, ब्रह्मविद्येचं, त्यावेळी ते नटून तटून आल्यावर कुणासारखे दिसतील? तर संतांसारखे दिसतील. म्हणून ते कसे आहेत? विवेकाचे गाव आणि परब्रह्मीचा स्वभाव, अलंकारिले अवयव ब्रह्मविद्येचे, म्हणजे सारासार विचाराचे आणि सारासार विचाराचे ते जन्मस्थान आहेत. विचार निर्माण कुठून होतो? तर ह्या संत किंवा जीवनमुक्त पुरुषांच्या ठिकाणातून विचार निर्माण होतो. किंवा सगळी परब्रह्माची लक्षणं आहेत, ती लक्षणं तिथे बघायला मिळतात. किंवा आणखीन पुढे जाऊन म्हणतात, दागिने घालून सुशोभित केलेले ब्रह्मविद्येचे अवयव जे असतात, ते अवयव जणू काय आहेत का काय, असं ते आत्मज्ञानी पुरुष आपल्याला वाटतात. माऊलींची एक मूवी 18व्या अध्यायाच्या समारोपामध्ये आलेली आहे बा. चंद्र तेथे चंद्रिका म्हणे शंभू तिथे काय काय वर्णन आहे पुढे बघा. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका असणे कीजे. काय वर्णन ते आपल्याला महत्वाचं आहे.
चंद्र तेथे चंद्रिका, चंद्र असेल तिथं चंद्रकोर किंवा चंद्रातल्या तारका असतील. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका. अंबिका कुठं असेल? शंभू असेल तिथं. जिथं शंकर आहेत, भगवान शंकर आहेत, तिथं माता पार्वती असते. जाणार कुठं सांगावं? तसं संत तिथे विवेका, जिथं संत असतात तिथं विचार असतो. आपल्याला विचार करायचा असेल ना तर संतांच्याकडे जावं. संतांच्याकडे जावं म्हणजे काय? त्यांच्या ग्रंथांना विचारावं. त्यांच्या ग्रंथांचं परिशीलन अनुष्ठान व्यवस्थित पद्धतीनं करावं. ते सांगतात ते तंतोतंत ऐकावं. या पलीकडं दुसरं काही करावं लागत नाही. कारण सगळा विवेक जो राहतो तो तिथंच राहतो. म्हणून संतांचं विवेकाचे गाव ते विवेकाचे गाव, ते विचारांचं गाव असतात. परब्रह्मीचे स्वभाव ना तरी अलंकारिले अवयव ब्रह्मविद्येचे. म्हणजे ब्रह्मविद्याचे ही अमूर्त. खऱ्या विचार केला तर अमूर्तच आहे. ब्रह्मज्ञान अमूर्त आहे. पण मूर्त स्वरूपाला आलं की कसं दिसेल? ज्ञानीपुरुषांसारखं दिसेल. म्हणजे जर आपल्याला मूर्त ब्रह्मज्ञान जर बघायचं असेल, काय अवघड वाक्यच अवघड आहे, उलटं सुलटं आहे, पटण्यासारखं नाही. पण मूर्त ब्रह्मज्ञान जर बघायचं असेल, मूर्त आणि ब्रह्मज्ञान हे दोन शब्द विरोधाभास दाखवणारे आहेत, तरी सुद्धा मूर्त ब्रह्मज्ञान जर बघायचं असेल तर संतांच्याकडे बघितलं पाहिजे. संत ज्ञानी पुरुष हे मूर्त रूप घेऊन ज्ञानी मूर्त रूप घेतात. म्हणून म्हटलेलं आहे, वर्णन माऊलीच करतात ना, आत्मज्ञानी चोखडी संतजी माझी रुपडी, ते ते दृष्टी पडो आवडी कामिनी जैशी. पुढे आली आहेच उभी, आपण नंतर बघणार आहोत. आत्मज्ञानी पारंगत असतात. कोण? ते संत आहेत. आणि संत कोण आहेत? संत ही माझी रुपडी. भगवान श्रीकृष्ण बोलतात बरं काय, संत ही माझी रुपडी. म्हणजेच काय? अमूर्त असलेलं ब्रह्मज्ञान मूर्त रूपाला येतं, त्यावेळी ते संत म्हणून येतात. ते जीवनमुक्त असतात. हे अमूर्त ब्रह्मज्ञान आहे. अमूर्त ब्रह्मज्ञान, अमूर्त ब्रह्मविद्या परमपूज्य काकांच्या रूपानं अवतरित झालेल्या आहे. त्यांच्याकडे बघताना त्यांच्या स्पर्शातून, त्यांच्या विचारातून, त्यांच्या कटाक्षातून आपल्याला ब्रह्मविद्येचाच रस प्यायला मिळेल, अन्य काही मिळणार नाही. म्हणजे त्यांच्याजवळ बसावं. संत असं व्यवस्था, योगदानी पैसला, गुरुचरण उपासिता. काय वर्णन केले? हे सगळं येण्याची सत्कर्मे. जयाचा अहम विश्रामे आत्मरूपी. माऊलींच्या ओव्या पुढे आहेत, आपण बघणार आहोत. 18व्या अध्यायामध्ये वर्णन केलेलं आहे संतांचं, खूप वर्णन केलेलं आहे. म्हणून संत म्हणतात ते ऐकावं. संत काय करतात त्याप्रमाणे, की कारण ते सांगतात ते फार महत्त्वाचं असतं. ते करतात हे फार महत्त्वाचं नसतं बरं काय. ते सांगतात ते फार महत्त्वाचं असतं. म्हणून संत सांगतात ते करावं, संत करतात ते करू नये. संत करतात ते त्यांच्या स्वभावाप्रमाणे करत असतात, आणि जे सांगत असतात ते मात्र ब्रह्मज्ञान सांगत असतात. आपण ब्रह्मज्ञान ऐकावं आणि त्याप्रमाणे वागावं. म्हणून इथं म्हणतात ते विवेकाचे गाव की परब्रह्मीचे स्वभाव ना तरी अलंकारिले अवयव ब्रह्मविद्येचे. अनेक काय वर्णन करतात बघा. ते सत्वाचे सात्विक की चैतन्याचे अंगिक, हे बहु असो एक एक वाणीशी काही. या ठिकाणी लक्षात ठेवा, आपण अभ्यास करणाऱ्या लोकांनी 24 नंबरचा जो श्लोक आहे, दोन्ही श्लोक एकत्र टाकलेत ज्ञानेश्वरीमध्ये, 24 आणि 25. पण 24व्या श्लोकाचं जे भाषांतर टीका जी आहे ती 140 नंबरच्या ओवीपर्यंत आहे. आता इथून 41 नंबरची ओवी ही 25व्या श्लोकावरच्या टीकेच्या संदर्भातली आहे. हे जरासं लक्षात ठेवावं. हवं असेल तर, काय गरज नाही, माऊलींनी तसं वेगवेगळं काय केलं नाही. माऊलींनी सलगता ठेवलेल्या आहे. आपण जरा भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरी याचा विचार अभ्यास म्हणून करायला लागलो तर असा विचार त्यामध्ये केला पाहिजे. 140 नंबरच्या ओवीपर्यंत 24 नंबरचा श्लोक आहे. काय माऊली बोलतात? ते सत्वाचे सात्विक, म्हणजे सात्विक गुणाला ज्यानं सात्विकपणा आणला ते आहे. काय सुंदर वर्णन आहे बघा. सत्वगुण जो राहतो ना, म्हणजे सात्विकपणा राहतो, ते राहण्याचं ठिकाण ते आहे. सात्विक गुणाला सात्विकपणा आणून दिला कोणी? तर त्यांनी. म्हणून त्याला साकार परब्रह्म असतात. ते सद्गुरू जे असतात किंवा जीवनमुक्त पुरुष असतात ना, ते साकार चैतन्याचे अंगिक. हे वर्णन वरती झालंय. आत्मज्ञानी चोखडी संतजी माझी रुपडी. चैतन्याचे अंगिक म्हणजे सगळं त्यांचं शरीराची ठेवण जे आहे, चैतन्याच्या शरीराची डोलदार ठेवण आहेत.
आणि सत्वगुणातला सात्विकपणा ते आहेत असं वर्णन माऊली करतात. सुंदर वर्णन संतांचं केलेलं आहे. विचार आपल्याला करायला लावण्यासारखं आहे. आणि म्हणून पुढे माऊली आता बोलतात ही वर्णन हे भाऊ असो एक एक वाणीशी काही जरासं बोलणं बंद केले बघा. निवृत्तीनाथ मध्येच म्हणाले, श्री गुरु निवृत्तीनाथ मध्येच म्हणाले, अरे हा विस्तार असू दे, आता बहु असो एक एक असू दे, तर वाणीशी काही कशाला वर्णन त्याचं करत बसलास, किती ओव्या वापरल्यास, किती ओव्या वापरल्यात बघा बघा. की पहिल्यापासून आपण बघत आलोय की जीवनमुक्त पुरुषांचं वर्णन करताना अशी लेखणी अशी धारदार होते माऊलींची. बघायला गेले की लगेच असंच अगदी उसळून येतात. श्री गुरु आणि संत म्हटलं की त्यांच्या लेखणीला की वेगळी धारच प्राप्त होते. म्हणून निवृत्तीनाथ महाराज मध्येच त्यांना अडवतात श्री गुरु आणि म्हणतात, अरे प्रत्येकाचं वर्णन किती करशील. त्या ब्रह्मनिष्ठाचं वर्णन करण्यात तल्लीन झालेले असता निवृत्तीनाथ मध्येच एकदम म्हणाले, हा विस्तार असू दे, त्या ब्रह्मनिष्ठाची एक एक लक्षणे किती म्हणून वर्णन करणार आहेस आणि किती वर्णन करतोस ते जरा राहू दे आणि मूळ विषयाकडे ये. असं 141 पासून आता तो संवादाचं वर्णन माऊलींनी केलेलं आहे. तो संवाद आहे फक्त. तू संत स्तवनी रतसी तरी कथेसी सेन करशी. म्हणजे तू ज्यावेळी संतांची स्तुती करण्यास रमतोस ना, तेव्हा तुला मूळ कथेची आठवणच राहत नाही, सेन करशी. आत्ताच आपण चर्चा केली बघा, ज्यावेळी सद्गुरूंचं वर्णन येते ना, म्हणून प्रत्येक अध्यायाचं पहिली सुरुवात जी आहे त्याला आपण काय म्हणतो, नमन केलेलं जे आहे ते गुरूंचं नमन जे आहे ते नमन अभ्यास करण्यासारखं आहे. अभ्यासू लोकांना अभ्यासाचं सगळं मटेरियल, एकूण सगळं मटेरियल तेवढ्या माऊलींच्या गुरुवर्णनातल्या ज्या ओव्या आहेत ना सुरुवातीच्या, त्या सगळं मटेरियल प्राप्त होईल. चिंतनाला जेवढा जेवढा लागतं ना आपल्याला, जेवढं जेवढं सगळा माल मसाला तिथं आपल्याला प्राप्त होतो. इतकं चिंतन माऊलींनी मांडलेलं आहे. म्हणून म्हणतात तू कथेपासून बाजूला जातोस आणि कथेला सोडून वेगळीच अशी सुंदर रसाळ भाषा बोलण्याचं बघतोस. म्हणजे निराळी बोलत एकशी सनागर, अशा वेगवेगळ्या रसाळ भाषा बोलतोस. परी तो रसा अतिशय मुकळी, मग ग्रंथात दीप उजळी. आता रसाचा वाढलेला विकास लहान कर, करी साधू हृदय रावळी मंगळू का. मग गीता ग्रंथाच्या अर्थाचा दिवा प्रज्वलित कर आणि साधूच्या हृदयरूपी मंदिरात मंगलाची पहाट कर. साधूरूपी म्हणजे जे तुझे ऐकणारे श्रोते जे आहेत ना, त्या श्रोतांना गीता ग्रंथाचा काहीतरी दिवा जो आहे ना, गीतारूपी दिवा, त्या ग्रंथाचा दिवा प्रज्वलित कर आणि साधूंच्या हृदयरूपी मंदिरामध्ये तो लाव. कसला दिवा, गीतारूपी दिवा आहे ना, तो जे श्रोते बसलेत ना त्या श्रोत्यांच्या अंतःकरणामधला दिवा पेटवतो. साधूरूपी साधू हृदय रावळी मंगळू का. ऐसा गुरूंचा आईला निवृत्ती दासाशी पातला, मग तो म्हणे कृष्ण बोलिला तेची ऐका. असा श्रीगुरूंना प्रसन्न अभिप्राय निवृत्तीदास ज्ञानदेवांना प्राप्त झाला. आणि मग ज्ञानदेव श्रोत्याला उद्देश मानले, तो श्रीकृष्ण काय म्हणाला ते आता ऐका. ह्या 2-3 ओव्या आहेत ना, ह्या संवाद म्हणून आहेत. निवृत्तीनाथ बोलायला लागलेत, अरे किती काय काय करशील, आता श्रोत्यांचा काहीतरी विचार कर. तू कुठं भरकळत गेला वर्णन करत करत. वास्तविक म्हटलेत फक्त, म्हणून कुणी घेतलं. खरंच निवृत्तीदास बोलले असतील काय, माऊली स्वतःलाच म्हणून घेतात. आता बाजूचा विषय जातोय म्हणल्यावर ते काय म्हणतात, कुणाच्या तोंडात तरी घालायला पाहिजे. मग आपल्यापेक्षा आदरणीय आचार्य कोण, तर माझे समोर बसलेले श्रीगुरु. श्रीगुरूंच्या तोंडात उभी घातली, अरे ग्रंथाशी सेन कर, कथेशी सेन करशी. तू संत स्तवनी रचशी, व संतांचं वर्णन करत किती बसतोस आणि कथा विसरून जातोस. मूळ कथा काय आहे, ब्रह्मज्ञानाची. तो आता ब्रह्मज्ञान सांगायला लागलास ना, मग सांग. ज्ञानाचं सांगायला ना महती ना, ती सांग. आता संतांचं महत्व केवढं सांगतोस ते जरा बंद कर. असा संवाद दोघांच्या मधला इथं दाखवलेला आहे. 143 ओळीपर्यंतचा आणि 141 ते 143 मध्ये हा संवाद दाखवलेला आहे. 140 पासून आपण बघितलेला. आता पुढच्या ओव्या ज्या आहेत 144 पासूनच्या, तो हा श्लोक क्रमांक 25चा अर्थ सांगणाऱ्या आहेत. इकडं तिकडे थोडंसं आपण बघून घ्यावा अभ्यास करताना, तर त्यामध्ये आपल्याला अंदाज येईल त्याचा. तर आता वेळ संपलेला आहे, आपल्याला थांबावं लागतं. आजची सेवा श्रीगुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.